आजचा दिवस रिंगणांचा. तुकोबरायांचा अकलूजला तिसरं गोल रिंगण पार पडलं तर सदाशिवनगरमध्ये पार पडलं ज्ञानोबांचा रिंगण सोहळा. अकलूजला पोहोचण्याआधी पार पडलं तुकोबरायांच्या पादुकांचं नीरा स्नान. वारकऱ्यांचा जयघोष. भागवत धर्मामध्ये विणेकरांना महत्वाचं स्थान. वारीच्या पहिल्या दिवसापासून पंढरपूर पर्यंत विणेकरांचा उत्साह कायम. आणि आषाढी वारी निमित्त औरंगाबादमध्ये लाडू बनवण्याची लगबग सुरू. पंढरपूरला पाठवणार 11,000 लाडू. माऊली दर्शक जय हरी. आता फक्त 4 मुक्काम आणि 4 मुक्कामानंतर दोन्ही पालख्या पोहोचतील त्या पंढरपुरात. आणि मग म्हणावं लागेल की धावा धावा आता दिसे पंढरपूर, कळसाचं दर्शन घेऊन या. अशा पद्धतीने हा सगळा भाव मनात घेऊन दोन्ही पालख्यांची वाटचाल, वारकऱ्यांची वाटचाल पंढरपूरच्या दिशेने होताना दिसते. पण आज या सगळ्या वारीच्या वाटचालीमध्ये महत्वाच्या घडामोडी घडल्यात. तुकोबरायांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण अकलूजमध्ये पार पडलंय. पालखी सोहळ्यानं आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. अकलूजच्या शाळेच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडला. सोहळ्यासाठीचा वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. तुकोबरायांची पालखी जी आहे ती रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर मानाच्या दिंड्या रिंगणात उतरल्या आणि त्यानंतर मानाचा अश्व रिंगणात आला. अश्वानं रिंगणाला फेरी मारल्यानंतर वारकऱ्यांनी हरी हरी जय हरीचा जयघोष केला. हरतील पापे भजन ते तर दुसरीकडे सदाशिवनगर मधल्या ज्ञानोबा माऊलींचं रिंगण होईल की नाही याबद्दल साशंकता होती. मात्र शेती महामंडळाने जवळपास 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आणि माऊलींचा दिमागदार रिंगण सोहळा नवीन जागेवर पार पडला. रिंगण म्हणजे अर्थातच पूर्णत्व. रिंगण म्हणजे भागवत धर्माचा आधार आणि रिंगण म्हणजे जन्माचं पूर्णत्व. अशा वेगवेगळ्या भावना या रिंगण सोहळ्याच्या बाबतीत व्यक्त केल्या जातात. हा रिंगण सोहळा ज्यावेळी पार पडला त्यावेळी अश्व ज्या ठिकाणाहून गेला त्या अश्वाच्या टापाखालची माती घेण्याकरता म्हणून वारकऱ्यांनी तिथे एकच गर्दी केली. खांद्यावरती भागधर्माची पताका, तोंडी ज्ञानोबा माऊलीचा जयघोष, टाळ, मृदुंग आणि पक्षाचा नाद आणि त्यामध्ये धावणारा हा सगळा अश्व जो आहे. आणि याला जोड होती अर्थातच नवीन जागेची. ही नवीन जागा आणि त्या नवीन जागेत मोठ्या संख्येने वारकरी तिथं समाविष्ट होऊ शकले. कारण यापूर्वी ज्या कारखान्याच्या जागेत रिंगण पार पडायचं तिथे जागा ही पुरत नसल्या कारणाने ही नवीन जागा आहे ती उपलब्ध करून देण्यात आली आणि तिथं मोठ्या आनंदात या आनंदवारीतला माऊलींचा हा रिंगण सोहळा पार पडला. नवीन जागा मिळाल्यानं माऊलींची सेवा चांगली करू शकलो असं म्हणत माऊली संस्थानचे प्रमुख अध्यक्ष जे आहेत अजित कुलकर्णी हे हळवे झाले. यावेळी त्यांनी नेमके काय भावना व्यक्त केल्या ते आपण पाहूया. माऊलीचं रिंगण होणार की नाही होणार ही शंका होती. मात्र शेवटी माऊलीचं रिंगण या ठिकाणी झालं. देखणं रिंगण झालं. आपण बघू शकतो रिंगणाला कशा पद्धतीने मोठी जागा या ठिकाणी दिलेली आहे. कॅमेरामॅनला मी विनंती करेल की तू तिकडे फिरवेल. एक मोठं अत्यंत देखणं रिंगण माऊलीचं या ठिकाणी पार पडलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी होते. माऊलींचा अश्व या ठिकाणी मोठ्या रिंगणामध्ये पहिल्यांदाच धावलेला आहे आणि जवळपास पुढच्या 50 वर्षासाठी ही जागा दिलेली आहे. शेती महामंडळाने जवळपास 14 एकर जमीन या ठिकाणी माऊली संस्थानाला दिलेली आहे आणि एकंदरीत या जागेवर माऊली संस्थान असेल किंवा वारकरी असेल या प्रशस्त मैदानावर आनंदी दिसत आहेत. मोठा देखणा या ठिकाणी रिंगण सोहळा झालेला आहे आणि माऊली संस्थानचे प्रमुख माझ्यासोबत आहेत कुलकर्णी सर. सर काय म्हणाल, एकंदरीतच हा देखणा सोहळा पहिल्यांदाच या ठिकाणी होतोय, कसं वाटतं? अतिशय आनंद वाटत आहे. माऊलींचं रिंगण या ठिकाणी संपन्न होताना आम्हाला खूप समाधान वाटते. याचं कारण एकच आहे, आमच्या दृष्टीने वारकरी हा केंद्रबिंदू आहे संबंध सोहळ्याचा. त्याला सगळ्या सोहळ्याला आतमध्ये येता आलं, याचा आनंद घेता आला, हाच आमचा आनंद आहे. तुम्ही आता सध्या भावना विवश झालेला आहे, हळवं व्हायचं काय कारण आहे? कारण म्हणजे एक आनंद एवढंच आहे.
माऊलीची सेवा करता करता अशा प्रकारचं दर्शन घेता यावं आणि आनंद आम्हालाही घेता यावं यामुळे होणारा अतिशय आनंद आहे. एकंदरीतच काळानुसार परंपरेत बदल करावेच लागतात, हा काळाचा नियम आहे. उमेश गोविलकरसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, अकलूज. आषाढी निमित्तानं आपण बघतोय की विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेला भाविक सतत विठ्ठलाचं नाम जपत नामस्मरण करत या ठिकाणी वाटचाल करत असतो. फावल्या वेळेत निवांत क्षणी सुद्धा महिला वारकरी विठ्ठलाचं गुणगान करतात, गाण्याच्या स्वरूपात त्याची मांडणी करतात. सदाशिवनगर मधल्या रिंगण सोहळ्यासाठी आलेल्या महिलांनी रिंगण सोहळ्याला थोडा वेळ असल्यानं विठ्ठल नामाचा ठेका धरला होता. बघूयात हे दृश्य. साधू संत एक होऊया, सर्वजण साधू संत एक होऊया, सर्वजण साधू संत एक होऊया, सर्वजण साधू संत एक होऊया. विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचूया, विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचूया, जय विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचूया, जय विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचूया. सर्वजण साधू संत एक होऊया, सर्वजण साधू संत एक होऊया. विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचूया, विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचूया, जय विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचूया, जय विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचूया. चंद्रभागे तीरी आपण स्नान करूया, अंतर बाहेर निर्मळ होऊया. पंढरपूर वारीच्या रिंगण सोहळ्यात थरार येतो तो अश्वाच्या धाव्यामुळे. अनेक वारकरी आणि विठ्ठल भक्त अश्वाचा धावा आपल्या डोळ्यानं पाहण्यासाठी गर्दी करतात. घोड्याच्या धावामुळे वारकऱ्यांना पंढरपूरकडे पायी चालण्यासाठी उत्साह निर्माण होतो. अश्वावर स्वार होणाऱ्या घोडेस्वाराची काय भावना असते यावेळी हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. रिंगण सोहळ्यामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक असतो तो अश्व पळतानाचा, आणि माऊलीच्या रिंगणामध्ये हा अश्व धावतो, अत्यंत वेगवान पद्धतीने धावतो, त्यामुळं वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह असतो. या अश्वाचे स्वार या ठिकाणी आहेत. दादा, माझा सगळ्यात पहिला प्रश्न हे आहे, एवढ्या जोरात तुम्ही घोडा पळवता, पडायची भीती वाटते का नाही? तसं काय माऊलीवरती एक विश्वास भरोसा, म्हणजे माऊलीची असं श्रद्धा भक्ती माझ्यावर आहे म्हणतात. अच्छा, माऊलीमुळे काय भीती नाही वाटत, सगळं सुरळीतच होईल. तर किती वर्षापासून बसता तुम्ही? एक 17-18 वर्षापासून मी आहे सेवा करतो माऊलीची. आणि घोड्याचं नाव तर आपण माऊलीचाच घोडा म्हणतो, याची काळजी कशी घेते? सकाळी उठून गरम पाणी आंघोळ करून मग रात्री पण तुमचं जेवण खाणं पण सगळं साध्य करतो. बरं, घोड्याला असं माऊली लोक हात लावतात सगळे वारकरी, ते चिडत नाही घोडा? नाही चिडत, शांत आहे एकदम शांत नाही. अच्छा, आणि माऊलीचं सकाळी सकाळी दर्शनही घेतो ना घोडा? होय, माऊलीच्या पालखी अगोदर माऊलीचं दोन्ही अश्व जाऊन पादुकाचं दर्शन घेऊन मग सोडायचं. आता तुम्ही शेवटपर्यंत मग घोड्याची स्वारी करणार आहे माऊलीच्या? शेवटपर्यंत स्वारी करणार आहे. एकंदरीत आपण बघू शकतो या ठिकाणी अत्यंत देखणा घोडा आहे, आणि हा माऊलीचा घोडा आहे, याच्यावर फक्त हे स्वार बसणं यांचाच. बरं, घोडा कुणाचा आहे? हे चितोळे सरकारांचे. चितोळे सरकारांचा. चितोळे सरकारांचा घोड्याचा हा मान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घोड्याची स्वारी करतात, आणि घोडा हा एकमेव असा अश्व या ठिकाणी आहे की वेगवान पद्धतीने ज्यावेळेस हा रिंगणात होतो त्यावेळेस वारकऱ्यांच्या एक जोम निर्माण होतो, त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होतो. उमेश गोविलकरसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, अकलूज. आपण जाणून घेऊयात एकूणच आजच्या दिवसभरातल्या घडामोडींबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर. गोविंद, जय हरी. एकूणच मुक्काम जो आहे आता तो हळूहळू कमी होत चालला. आता केवळ 4 मुक्काम आणि थेट पंढरपूरचा कळस, त्या कळसाचं दर्शन आणि पंढरपूरच्या विठुरायाच्या पायाशी दर्शन होणारे वारकऱ्यांचं. गोविंद, खरं आहे विशाल, खरं तर 4 मुक्काम राहिलेत आता, आणि एवढ्या जवळ विठ्ठलाच्या आल्यावर हे सगळे जे वारकरी आहेत यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे. आज दिवसभर रिंगणाचा सगळा जो सोहळा दोन्ही पालख्यांमध्ये पार पडला.
माऊलींचं रिंगण नव्या जागेमध्ये म्हणजे पुरंदावडीमध्ये पार पडलं आणि तुकाराम महाराजांचं रिंगण जे आहे अकलूजमध्ये पार पडलं. उद्याही या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये रिंगण आहेत. आपल्याला माहिती आहे खडूस पाट्याला माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण होईल आणि इथं माळशिर या अकलूजमध्ये बाहेर पडताना महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण होणार आहे. त्यामुळे उद्याही रिंगणाचे सोहळे आपल्याला बघता येईल. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांच्या पादुकांना निरास्नान घातलं गेलं आणि हा मान असतो एका कोळ्याला. त्यामुळं विविध जे मान दिले जातात तेही या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये बघायला मिळतात. आज दोन्ही पालख्या ज्या आहेत मुक्कामस्थळी पोहोचलेल्या आहेत आणि पुढे ह्या मार्गस्थ होतील. मात्र हे सगळं होत असताना आता जो उत्साह आहे तो अधिक वाढलेला आहे. सगळे जे वारकरी आहेत ते विठ्ठलाच्या आसेनं ओढीनं आता पुढे जाण्याच्या तयारीमध्ये आहे. विशाल, अगदी बरोबर गोविंद. खरं तर या ऊर्जेबद्दल सगळ्यांच्या मनात फार मोठं कुतूहल आहे की नेमकी एवढी सगळी ऊर्जा मैलोन मैल पायी चालल्यानंतर वारकरी आपल्या स्वतःमध्ये आणतात कुठून. पण ऊर्जेचं प्रमुख स्थान आहे पंढरपूर आणि या पंढरपुराच्या विठुरायाचं नाम सतत तोंडी असलं तर आपोआप ही ऊर्जा शरीरात निर्माण होत असते. म्हणून तर वारकरी म्हणतात की माऊली येतात आणि आमच्या पायात 100 हत्तींचं बळ देतात. धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर भेटी लागे जीवामध्ये. इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर बघूया अकलूजमध्ये पार पडलेल्या रिंगणानंतर खेळला जाणारा चिखलफेकीचा अनोखा खेळ वारकरी खेळतात. नदीपात्रात माऊलींच्या किंवा महाराजांच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर नदी तीरावर आधी हा खेळ खेळला जायचा. पण आता हा खेळ रिंगण सोहळ्या दरम्यान खेळण्याची प्रथा आहे. एकमेकांच्या अंगावर चिखल फेकत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या आणि सर्वांग चिखलात माखून या खेळाचा आनंद घेणाऱ्या या तरुण वारकऱ्यांच्या नेमक्या काय भावना असतात ते आम्ही जाणून घेतलं. दरवर्षी गोल रिंगण झाल्यानंतर एक वेगळी प्रथा आपण बघतो आहोत की वारकऱ्यांची हा चिखलफेक आहे. खरं तर राजकीय चिखलफेक आणि अशा वेगवेगळ्या शाब्दिक चिखलफेक बघितल्या असतील पण हा एक वेगळा उत्साह आहे. आनंद व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. हे सगळे तरुण वारकरी आहेत. खरं तर चिखलफेक का केली जाते याआधी असे तुम्ही वाळवंटी खेळ खेळले असाल परंतु हे खेळत असताना काय आनंद होतो? खूप आनंद होतो. यावर्षी जरा पाऊस कमी पडला त्यामुळे जरा कमी आनंद वाटला. दरवर्षी पाऊस भरपूर असायचा या रिंगणात आम्ही अशाच प्रकारे दरवर्षी आनंद लुटत असतो. यावर्षी पाऊस नसल्यामुळे गाळ नसल्यामुळे आम्हाला पाणी टाकून बाटलीने पाणी ओतून गाळ तयार करून हा आनंद हे खेळायचं चिखल खेळायचं हे नक्की असतं दरवर्षी. विठ्ठलाचा रंग सावळा असल्यामुळे आम्ही सुद्धा या कपड्यांची वगैरे कशाची कदर न करता पर्वा न करता आम्ही सुद्धा हा आनंद व्यक्त करतो अशा पद्धतीने करता. परंतु रंगपंचमी वगैरे आपण खेळताना पाहिलं पण चिखल का खेळता तुम्ही? हा आनंद आहे. हा याच्यामध्ये आल्याशिवाय कळणार नाही. वारकरीच व्हावं लागतं. कट्टर वारकरी. जेव्हा तुम्ही कट्टर वारकरी व्हा तेव्हाच तुम्हाला आनंद उपभोगायला मिळेल. वारकऱ्याचा जो उत्साह वाढवण्याचा एक प्रकार आहे आणि दरवर्षी अशा पद्धतीने हे सगळे वारकरी चिखल एकमेकावर फेकून आनंद व्यक्त करून पुढे मार्गस्थ होतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरचा गोविंद वाकडे, IBN लोकमत, अकलूज. तर या वारीतल्या वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आपल्याला सगळ्यांनाच दरवर्षी आश्चर्यचकित करतात, कुतूहल निर्माण करतात आपल्या मनात आणि रंगून जाण्यास आपल्याला प्रेरित करतात. वारीच्या या परंपरेत विणेकरांना मोठं महत्व आहे. वारीच्या रिंगण सोहळ्यातही धावा करताना विणेकरी पुढे असतात. ही परंपरा नेमकी काय आहे बघूया. टाळ विना घेऊ हाती केशव नाम गाऊ गीती. आपण बघता आहात की या सगळ्या वारीच्या सोहळ्यामध्ये सर्वात जास्त मान जो असतो तो विणेकरांचा असतो आणि या सगळ्या वारी प्रवासामध्ये सगळ्यात जास्त उत्साही जे असतात ते विणेकरी असतात. सगळ्यात ज्येष्ठही हेच लोक आहेत. मात्र कुठलंही रिंगण असू देत पहिला धावा किंवा यांचा जो मान आहे तो सगळ्यात जास्त आहे. यांचं महत्व काय आहे संप्रदायामध्ये आपण जाणून घेऊया. महाराज तुम्ही आता रिंगणामध्ये धावलात, तुमच्यामध्ये उत्साह एवढा येतो कुठून? काय परंपरा आहे? आनंदाचे डोळे, आनंदाचा रंग, आनंदाची अंग आनंदाची हा असणारा सोहळा भागवत धर्माचा सोहळा आहे. आणि ह्याची परंपरा अशी आहे की राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि तुकाराम चैतन्य या सर्व समभाव इथं एकत्रीकरण असतं आणि विणेकराचा अधिकार सर्वात श्रेष्ठ असतो. हा विणा नव्हता पहिला, हा तुंबर होता पूर्वी.
आणि तुंबर असताना कृष्ण भगवंतानी आणि नारदाला हंकारा आला कशासाठी की माझ्यासारखा वाद्य करणारा हा जगामध्ये कोणीच नाही. विना असा का वाजवावा हे कोणाला अजून तरी माहिती नाही. ज्याला माहिती आहे तो सांगू शकतो, नाही तर सांगू शकत नाही. नारदापासून नंतर बाबांनी तर तुम्हाला सांगितलंच आहे की सगळी जी जुनी परंपरा होती ती बाबांनी तुम्हाला सांगितली. त्याचा विना झाल्यानंतर हा विना नारदांकडे गेला. नारदांकडून मग नंतर महाराजांच्या याच्याकडे आला, महाराजांकडे आला. आत्ताच्या कलियुगात जर विचार केला तर तरुणाला एवढं आकर्षण याच्या विषयी नाही, परंतु तरुणाने आल्याशिवाय हा परमार्थ होणार नाही. म्हणून त्याच्यासाठी मात्र तरुणाने याच्याकडे येण्यासाठी अगोदर वयस्कर मंडळीची संस्कृती पकडल्याशिवाय तू येऊ शकत नाही. यांचा अनुभव जो आहे या सगळ्या विणकरांचा तो पदरी घेऊन खरं तर हा वारसा या सगळ्या ज्या तरुण पिढीला आहे ते चालवायचं आहे. मात्र विणकराची जी जबाबदारी आहे, भूमिका आहे ती अत्यंत कठीण असते. विणा एकदा खांद्यावर घेतला की पुढे वारी मार्गस्थ होऊन पंढरपुरापर्यंत जात नाही तोपर्यंत हा विणा खाली ठेवायचा नसतो आणि सगळ्या ज्या दिंडीची आहे ती जबाबदारी या विणकऱ्यावर असते. मानही तेवढाच असतो. मात्र हा जर वारसा चालवायचा असेल तर या सगळ्या विणकऱ्यांचा मान आता तरुणांनी म्हणजे तरुण वारकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. थोडी जर्नलिस्ट निखिल करंदेकर, गोविंद वाकडे, IBN लोकमत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर जाऊयात औरंगाबादमध्ये. औरंगाबादमध्ये विठुरायाच्या भाविकांसाठी लाडू बनवण्याची लगबग आता जोर धरताना दिसते. आषाढी एकादशी निमित्त लाडू बनवले जात आहेत. शेंगदाणे, गूळ आणि साजूक तुपाचे 11,000 लाडू पंढरपुरात वाटले जाणार आहेत. चला कशा पद्धतीने हे लाडू तयार होत आहेत आणि कोण या सगळ्या महिला आहेत याबद्दल सांगतोय आमचा औरंगाबादचा प्रतिनिधी सुधीर जाधव. आषाढी एकादशी निमित्त आता विठोबाच्या दर्शनाचे विठोबाच्या भाविकांना वेध लागलेत. आपण बघतोय औरंगाबादमध्ये सध्या लाडू बनवण्याचं काम सुरू आहे आणि मंगलदास महाराज सेवा मठातर्फे दरवर्षी लाडू बनवण्याचं काम इथे होत असतं. 11 वर्षापासून इथे लाडू बनवण्याचं काम हे करतात. आपण त्यांना विचारू यांना काय आनंद भेटतोय लाडू बनवण्यामुळे. तुम्ही किती वर्षापासून हे काम करतात आणि काय तुम्हाला? आम्ही 5 ते 6 वर्षापासून लाडू बनवण्याचा कार्यक्रमात सहभागी होतो आणि या कार्यक्रमासाठी श्री मनोज भैया सुर्वे व त्यांचे सर्व कुटुंबीय हे मार्गदर्शन करतात व त्याप्रमाणे न्यू शांतिनिकेतन कॉलनी येथील सर्व रहिवासी, मग महिला असतील, पुरुष मंडळी, त्याचप्रमाणे लहान थोर सर्वजण आनंदाने इथे सहभागी होतात. नक्कीच तुम्ही त्यांना सहकार्य करून खारीचा वाटा उचलतात. आपल्यासोबत आता सुर्वे आहेत, आपण त्यांना विचारूया. तुम्ही किती वर्षापासून हे करतात आणि तुम्हाला कसं काय सुचलं हे करायचं? सर, मी मागील 11 वर्षापासून हे सेवा करत आहे आणि माझे सद्गुरू मंगलनाथ महाराज यांनी मला प्रेरणा दिलेली आहे की तुम्ही हे सेवा करत जा. त्याच्यामुळे आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून आम्ही हे सेवा करत असतो आणि यावर्षी आम्ही 9,000 लाडू बांधलेले आहे. 200 किलो शेंगदाणे, 200 किलो गूळ, साजूक तूप घेऊन आम्ही हे सेवा करत असतो आणि मोठ्या पंढरपूरला जाऊन आम्ही हे सगळं तनपुरे महाराज मठ येथे आम्ही जाऊन हे सगळं वाटप करतो. पहिल्या दिवशी आम्ही सकाळी सगळ्या वारकऱ्यांना चहा वगैरे, दुपारी साबुदाणा खिचडी 1 क्विंटलचे साबुदाणा आहे आणि संध्याकाळी भगर आमटीची व्यवस्था आहे आणि दुसऱ्या दिवशी पोळी, भाजी, वरण, गुलाबजामुन हे आमचं सगळ्यांना उपवास ठेवण्यासाठी आम्ही सर्व वारकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश वासलवारसह सुधीर जाधव, IBN लोकमत, औरंगाबाद. यानंतर भेटी लागी जीवामध्ये आपण माऊली इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.